ही चटणी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली. त्यात 1 वाटी तीळ टाकून घेतले. हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायची गरज पडत नाही. तीळ असे चटचट उडायला लागतील इथपर्यंत फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात. तुम्ही बघू शकताय 2-3 मिनिटानंतर हे जे तीळ आहेत हे असे चटचट उडायला लागलेत. लगेच याच्यात आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं टाकलं की आता अगदी अर्धा मिनिटं फक्त आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे. तीळ लालसर होऊ देऊ नका. जी आपली गॅसची फ्लेम आहे ती मंद ठेवायची किंवा मध्यम ठेवायची. आता तीळ आणि जिरं भाजून झाले ते मी बाजूला काढून घेतले आणि ह्याच कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे सुद्धा मध्यम गॅसवरती छान खरपूस असे भाजून घेतले. आता शेंगदाणे सुद्धा इथे भाजून झालेले आहेत. ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आणि हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. आता हे सगळं थंड झालेलं आहे. हे आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यानंतर याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे बॅडगी मिरची पावडर वापरली आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त हे प्रमाण करू शकता. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता ही चटणी आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे. हे पहा, मिक्सरमधून मी ही चटणी छान वाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही तिळाची चटणी आपली तयार झालेली आहे. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतले. आता हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याची चटणी बनवताना शेंगदाणे अगदी मंद किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे. हाय फ्लेमवर अजिबात भाजायचे नाही आणि छान खरपूस होतील असे हे भाजायचे. तर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. मी काही शेंगदाण्याचं साल काढून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेतले. त्यात 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, अर्धा चमचा कच्चं जिरं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता मिक्सरमधनं हे थोडंसं फिरवून घेतलं, अगदी 1 ते 2 सेकंद. त्यानंतर याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं. जे आपलं शेंगदाण्याचं तेल असतं ते वापरलं तरी चालेल किंवा कुठलंही रिफाईन ऑइल वापरलं तरी चालेल. आणि हे तेल टाकल्यानंतर पुन्हा हे मिक्सरमधनं 2-3 सेकंद मिक्सर चालू बंद करून असं फिरवून घेतलं. तर हे पहा, ही शेंगदाण्याची अशी जाडसर चटणी इथे तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यात सुद्धा ही चटणी कुटून म्हणजे ठेचून घेऊ शकता. इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी जवस घेतलेत. 100 ग्रॅम हे जवस आहेत. हे जवस सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे. याला काही जण जवस म्हणतात तर काही जण आळशी म्हणून सुद्धा ओळखतात. तसंच फ्लेक्स सीड सुद्धा आपण याला म्हणतो. तर हे जवस मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटं फक्त मी भाजून घेते. जवस सुद्धा छान चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपले हे जे जवस आहे ते आता छान तडतडायला लागले. म्हणजे जवस इथे भाजून झालेत. हे आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे. तीळसुद्धा आपल्याला अगदी अर्धा मिनिटं फक्त भाजून घ्यायचे. कढई गरम आहे त्यामुळे हे तीळ लगेचच भाजले जातात. तीळ इथे भाजून झालेत. हे तीळसुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि त्यात 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे. आता हे अगदी आपल्याला फक्त अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त हे भाजण्याची गरज पडणार नाही. हे पहा, जिरं आणि खोबऱ्याचा किस आता भाजून झालेला आहे. हा आपण लगेचच बाजूला काढून घेऊ. आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे. आता या कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तेल घेतलं आहे. त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. आता लसूण आणि कढीपत्ता या तेलामध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. हे पहा, कढीपत्ता आणि लसूण चांगले परतून झालेले आहेत. आता हे जवस, तीळ, खोबरं, जिरं, लसूण आणि कढीपत्ता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट म्हणजे बॅडगी मिरची पावडर इथे टाकून घेतलेले आहे. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे ही जी चटणी आहे ती मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेली आहे. आपल्याला हवी तेवढी बारीक आपण ही चटणी वाटू शकतो. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं आपल्याला अर्धा मिनिटं फक्त भाजून घ्यायचं आहे. हे पहा,
जिरं थोडंसं भाजून झालं की लगेचच आपल्याला याच्यात खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे. तर सुकं खोबरं साधारण 1 वाटी एवढं सुकं खोबरं मी अशा पद्धतीने बारीक त्याचे काप करून घेतले. हे काप आपल्याला ह्या कढईत टाकायचे आणि अगदी अर्धा मिनटं फक्त परतून घ्यायचे. आपल्याला अजिबात हे काप लालसर भाजायचे नाही आहेत. फक्त ह्याचा जो ओलसरपणा असतो किंवा ओलावा असतो तो थोडा कमी होईल एवढं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपण सुकं खोबरं वापरलं आहे त्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज पडत नाही. तर आता हे पहा, अगदी अर्धा ते 1 मिनटं मंद गॅसवरती मी हे खोबरं आणि जिरं भाजून घेतलं आहे. आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. आता मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं आणि जिरं थंड झाल्यानंतर काढून घेतले. त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता याच्यात मी लाल तिखट टाकून घेते. तर 2 चमचे बॅडगी मिरची पावडर मी इथे टाकून घेतलेले आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सरमधनं हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. आपल्याला किती जाडसर किंवा बारीक ही चटणी हवी आहे त्या अंदाजाने आपण हे वाटू शकतो. पण ही खोबऱ्याची चटणी आहे त्यामुळे ही थोडीशी जाडसरच राहते, खूप जास्त बारीक अशी वाटली जात नाही. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 100 ग्रॅम कारळं घेतली. काही जण याला कारळं म्हणतात तर काही ठिकाणी हे खुरचणी म्हणून ओळखलं जातं. आता हे जे कारळं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनटं मी हे कारळ भाजून घेणार आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. मध्यम गॅसवरती भाजायचं आणि सतत हलवत राहायचं. तर हे कारळ अशा पद्धतीने चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे 2-3 मिनिटानंतर हे कारळ छान भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते आणि थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत ह्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ घेतले. हे तीळसुद्धा आपल्याला अगदी अर्धा ते 1 मिनटं फक्त भाजून घ्यायचे. खूप जास्त वेळ लागणार नाही. लगेचच हे तीळ असे चटचट उडायला लागतात. हे पहा, तीळसुद्धा इथे भाजून झालेले आहेत. तीळ आता आपण बाजूला काढून घेऊ. आता तीळ आणि कारळ आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर तीळ आणि कारळ आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. हे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. जे आपलं घरचं नेहमीचं लाल तिखट असतं ते. आम्ही खूप कमी तिखट खातो म्हणून मी 1 छोटा चमचा इथे तिखट टाकलं आहे. पण तुम्हाला ही तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. चवीप्रमाणे मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आणि आपली ही कारळाची चटणी इथे छान तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यात लसूणसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा लो ठेवायची, म्हणजे आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील. तुम्ही बघू शकतायत 1-5 मिनिटं हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत मध्यम गॅसवरती. शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचे 1 वाटी तीळ. तीळसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायची. तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागणार नाही. अगदी 2 मिनिटात हे तीळ भाजून होतील. तुम्ही बघू शकताय तीळ छान भाजले जात आहेत. ह्या पद्धतीने तीळ चांगले फुटायला लागले की मग गॅस बंद करायचा. आता हे तीळ भाजून झालेले आहेत. तीळ आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये मी 2 चमचे म्हणजे पोहे खाण्याचे 2 चमचे जिरं घेतलंय आणि जिरंसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटं फक्त हे जिरं परतून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस थोडे थंड होऊ द्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घेतले. त्यासोबतच भाजून घेतलेले तीळ घेतले आणि जे जिरं आपण भाजून घेतलं होतं ते टाकून घेतलंय. आता याच्यात 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला ही जी चटणी आहे ती किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हे तिखट टाकू शकतात. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचं आहे. तर मग अशा पद्धतीने ही आपली तीळ शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे. यात आपल्याला 1 वाटी फ्लॅक्स सीड टाकून घ्यायचे.
ज्याला फ्लेक्सीड म्हणतात, जवस म्हणतात, आळस म्हणतात किंवा आळशी म्हणतात. तर हे हृदयासाठी खूप चांगले असतात. कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. तर हे मी मध्यम गॅसवरती छान भाजून घेते. साधारण 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात. हे सुद्धा भाजताना थोडेसे फुटतात आणि आपल्याला लक्षात येतं की हे आता भाजून झाले. तर एक 2-3 मिनिटं भाजून झाल्यानंतर ते मी बाजूला काढून घेतले आणि त्यात कढईमध्ये आता मी अर्धी वाटी तीळ भाजून घेते. तिळाची क्वांटिटी तुम्ही अजून कमी सुद्धा करू शकतात किंवा वाढवूही शकतात आपल्या आवडीप्रमाणे. तीळ छान खमंग अगदी 1 ते 1.5 मिनिटं फक्त भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरती. तीळ आणि जवस दोन्हीही भाजून झालेले आहेत. आता मी हे बाजूला काढून थोडेसे थंड होऊ दिलेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जवस काढून घेतले, त्यासोबतच तीळ काढून घेतलेले आहेत. 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. हे जिरं सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकतात, नाही भाजलं तरीही चालेल. त्यानंतर 1 ते 2 मोठा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय किंवा तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. हे सगळे जिन्नस आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमधनं मी याची चटणी वाटून घेणार आहे. तर इथे ही चटणी वाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय ही आपली जवसची जी चटणी आहे ती इथे तयार आहे.